10 किलो आपला 1000 रुपयाला मिळणार आहे. हापूस आंबे 1500 1800 अशी वेगवेगळी प्राइस आहे. नंतर 20,000 रुपयाला आहे देवगडचे हापूस आंबे. तर मित्र बघा हापूस आंबा आहे 1300 रुपये डझन, 1150 रुपये डझन मिळणार आहे. 150 रुपये किलो आहे. पूर्ण कॅरेटीनं तुम्हाला बाय करावे लागणार आहे. आपल्याला केळे आहे ना 80 रुपये किलोनी मिळणार आहे. तर मित्र कलिंगड बघा हे 30 रुपये किलोनी मिळणार आहे. ती 45 रुपये किलो आहे आणि 35 रुपये किलो आहे. तर मित्र 40 रुपये किलो आहे. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी आलोय वाशी APMC मार्केटमध्ये. आज ना फ्रूटची प्राइस वगैरे काय असणार आहे, कोणकोणते फ्रूट मिळणार आहे, म्हणजे डाळिंब वगैरे, एवोकाडो, चिकू वगैरे, पेरू वगैरे किंवा ना डाळिंब वगैरे यांची किंमत काय असणार आहे, तुम्ही किती क्वांटिटीमध्ये इथे बाय करू शकता, होलसेल शॉप कोणते आणि रिटेल शॉप कोणते ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये पुढे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून येणार माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मग टाइम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्र बघा हा हे ना F सेक्शन आहे, आपण हे पण कव्हर करूया आणि G सेक्शन मध्ये पण जाऊन आहे ना आपण मार्केट एक्सप्लोर करूया. आणि मित्रांनो इथे येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे तुर्भे रेल्वे स्टेशन आहे. अगदी आहे ना 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्स वरती आहे. हे बघा त्या साईडला आणखी पण बिल्डिंग्स आहेत, ते पण आपण कव्हर करू शकतो, पण सध्या एवढं टाइम नाही, कारण खूप मोठं मार्केट आहे. त्यामुळे ना शॉर्टकट मध्ये आहे ना मी फक्त F सेक्शन आणि G सेक्शन आहे ना मी कव्हर करणार आहे. तर आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला कोणकोणते ना फ्रुट्स वगैरे पाहायला मिळणार आहे. तर मित्र बघा आता मी F सेक्शन मध्ये आलोय, तर इथं आपण फ्रूट वगैरे काय काय मिळणार आहे त्यांची प्राइस वगैरे विचारूया. बघा लाईनीने आपल्याला सगळे शॉप्स पाहायला मिळणार आहे. आज खूप दिवसांनी आलोय मी. तर मित्र बघा हा पहिला शॉप आहे, शॉप नंबर ना F2. तेव्हा तिथे लिहिलं पण आहे, त्या बिल्डिंगचं नाव आहे ना F आहे. आणखी खूप साऱ्या बिल्डिंग आहेत, आता पण आहे ना ही F बिल्डिंग आहे ना ती कव्हर करणार आहोत. आणि इथे बघा आपल्याला डाळिंब पाहायला मिळणार आहे, आंबे पाहायला मिळणार आहे, कैऱ्या पण आलेल्या. तर विचार भाई आम कौन सा है ये? आम कौन सा है? हापूस है. कैसा है ये? तर मित्र बघा हापूस आंबा आहे 1300 रुपये डझन आहे. अरे छोटा वाला. तर मित्र 1150 रुपये डझन मिळणार आहे आणि क्वालिटी पाहू शकता आंब्यांची. और ये अच्छा आहे का? तर मित्र सध्या कच्चे आहे, पिकल्यावरती मग अशा प्रकारे होणार आहे. आणि बघा इथं आपल्याला डाळिंब पण पाहायला मिळणार आहे. अरे अनार कैसा रहेगा? 150 रुपया किलो. पूरा कैरेट ही लेना पड़ेगा ना? ओके तर मित्र 150 रुपये किलो आहे, पूर्ण कॅरेट आहे ना तुम्हाला बाय करावे लागणार आहे. ते पूरा कॅरेट कितना रहेगा? 20 kg. तर मित्र 20 किलो असणार आहे पूर्ण. सबका सेम ही प्राइस अलग अलग है? अलग. तर इसका तर 100 रुपये किलो, म्हणजे जशी साईज असणार तशी प्राइस असणार आहे. आणि क्वालिटी पण पाहू शकतो, तुम्हाला जवळून दाखवतो. क्वालिटी पाहू शकतो. और मार्केट सुबह कितने बजे चालू होता है? 5:30 बजे. और बंद कितने बजे होता है? ओके तर मित्र मार्केट आहे सकाळी 5 वाजता चालू होतं, तर संध्याकाळी ना रात्री 8 वाजता बंद होतो. तर तुम्हाला आणखी होलसेलमध्ये पाहिजे असलं फ्रुट्स वगैरे, आता कसं मी हे बघा 12:30 झाले, जर तुम्ही सकाळी सकाळी आला ना तर तुम्हाला आणखी क्वांटिटी आणि त्या पाहायला मिळणार आहे. ओके थँक्यू. चला आणखी पुढच्या शॉप पण आहे, ते पण कव्हर करूया. इथे पण बघा, इथे पण आपल्याला आंबे पाहायला मिळणार आहे. ते कोणचा आंबे भाई? हापूस आहे. हे कैसा डझन आहे? तर मित्र हापूस आंबे 1200 रुपये डझन आहे आणि क्वालिटी पाहू शकतो बघा. आणि इथे पण आपल्याला डाळिंब पाहायला मिळणार आहे. अरे अनार कैसा रहेगा? 180 रुपया. तर मित्र 180 रुपये किलो आहे, पण आपल्याला पूर्ण कॅरेट बाय करावे लागणार आहे. ओके थँक्यू. आणि बघा हा F आहे ना 24-25 आहे, कम ज्यादा हो जाएगा. ओके तर मित्र जेव्हा तुम्ही बाय करायला तेव्हा प्राइस आहे ना कमी जास्त पण होणार आहे. ओके थँक्यू. तर मित्र बघा इथं आपल्याला ऍपल पाहायला मिळणार आहे आणि क्वालिटी पाहू शकतो बघा. ये कैसा रहेगा भाई? 1000 रुपया पूरा कैरेट. तर पूर्ण कॅरेट आहे ना बघा हा 1000 रुपयाला असणार आहे. कितना किलो रहेगा ये 10 किलो रहेगा. 10 किलो. तर 10 किलो आहे ऍपल, 1000 रुपयाला मिळणार आहे. क्वालिटी पाहू शकता बघा, भारी आहे, सजवणं चालू आहे त्यांचं. आणि बघा इथं पण आपल्याला हापूस आंबे पाहायला मिळणार आहे. भाई कैसा रहेगा हापूस? 1100 रुपया. तर मित्र 1100 रुपये डझन आहे आणि क्वालिटी पण छान आहे. आणि तिकडे पण पाहू.
दोनों के 1400 रुपये वो 1400 रुपया. तर ते हापूस आहे ना 1400 रुपये किलो आहे. अरवाला वो आएगा 1600. 1600 रुपया. ओके. तर मित्रांनो हे 1400 रुपये असणार आहे. क्वालिटी पाहू शकता बघा. 1600 ना हे? तर मित्रांनो हे 1600 रुपये. अरवाला सेम आहे. तर सेमच प्राइस आहे. हे बघा. आणि क्वालिटी पाहू शकता पुन्हा फ्रेश आहे. डाग वगैरे काही नसणार आहे. आणि हा शॉप नंबर बघा F22 आणि 23 आहे. तर मित्रांनो इथं पण आपल्याला ऍपल पाहायला मिळणार आहे. हे कैसा रहेगा भाई? 1200 का पेटी. तर मित्रांनो 1200 रुपयाला पेटी असणार आहे. कितना किलो रहेगा ही? 10 kg. तर 10 किलो आपला 1000 रुपयाला मिळणार आहे. आणि क्वालिटी पाहू शकता बघा. फ्रेश माल आहे आणि छान क्वालिटी आहे. आणि बघा आंबे पाहिजे आंबे पण मिळणार आहे. हापूस कैसा रहेगा? 1500 का? 1500 1800. तर मित्रांनो आंबे आणि हापूस आंबे 1500 1800 अशी वेगवेगळी प्राइस आहे. हे बघा हे थोडे छोटे साईज आहे. ते तुम्हाला जवळून दाखवतो. आणि बघा हे मोठे साईज आहे. आणि त्या साईडला कच्चे पण आहे. जर तुम्हाला कच्चे पाहिजे असेल ना तर कच्चा आंबी सेमी प्राइस आहे. कच्चा आंबी सेमी प्राइस आहे. केरला ओके. तर ते ओरिजिनल देवगडचे आणि हे केरलाचे हापूस आंबे. 20,000 रुपया. 20,000. तर 20,000 रुपयाला देवगडचे हापूस आंबे. कितना डझन आहे काही? 5 डझन. मित्रांनो 5 डझन आहे 20,000 रुपयाला आहे. आणि डाग वगैरे काय नाही पूर्ण स्वच्छ आणि क्लिअर आहे. ओके. तर मित्रांनो शॉप नंबर आहे ना F22 आहे. ते बघा इथे लिहिलंय F22. जर ओरिजिनल देवगड हापूस आंबे पाहिजे असतील ना तर तुम्ही F22 मध्ये व्हिजिट करू शकता. ओके थँक्यू. तो मित्रों मिनी ऑरेंज है. ये कैसा है? 800 रुपये का पूरा कैरेट. 10 पीस. तर मित्रों 800 रुपयाला आहे. 10 किलो पूर्ण मिळणार आहे. मैं क्वालिटी तुम्हाला जवळून दाखवतो. और शॉप नंबर कितना है तुम्हारा? 5 F5. ओके. तर मित्रों गाळा नंबर आहे ना F5 आहे. आणि बघा तिकडे आपल्याला ना डाळिंब पण पाहायला मिळणार. और अनार कैसा रहेगा? अच्छा एक्सपोर्ट होता है. ओके. तर ते एक्सपोर्ट होणार आहे. ओके चलेगा चलिए थैंक यू. 2300 रुपया. कितना किलो रहेगा? तर जरा 12 किलो आहे. 2300 रुपयाला असणार आहे. क्वालिटी पाहू शकतो. अरे कैसा रहेगा? मौसमी 1500. ये कितना किलो है? 15 किलो. तर 1500 रुपयाला 15 किलो मिळणार आहे. चला आणखी पुढे पण बघूया. तर बघा इथं पण आपल्याला ऍपलच पाहायला मिळणार आहे. आणखी पण आहे. पूर्ण ऍपल सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळणार आहे मार्केटमध्ये आज असं मला वाटतं. आणि त्या साईडला बघा त्या साईडला आपल्याला कच्ची केळी पण पाहायला मिळणार आहे. द्राक्ष वगैरे पाहिजे द्राक्ष वगैरे या साईडला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो बघा आता मी गाळा नंबर F15 मध्ये आलोय. इथे आपल्याला द्राक्ष पाहायला मिळणार आहे. काळे द्राक्ष पाहिजे काळे द्राक्ष पण पाहायला मिळणार आहे. अंकलच आहे. अंकल कैसा रहेगा? अंगूर कैसा रहेगा? 10 किलो का. तर 10,000 रुपयाला ना 10 किलो मिळेल. हा ओके 9 किलो असणार बघा. क्वालिटी पाहू शकता. अरे काला वाला अंगूर 1200 रुपये का. वो कितना किलो रहेगा? 9 किलो. तर मित्रांनो 1200 रुपयाला 9 किलो मिळणार आहे. बघा पूर्ण क्वालिटी दाखवतो. आणि पूर्ण पेटीने तुम्हाला बाय करावी लागणार आहे. तुम्हाला इथे होलसेल मध्येच मिळणार आहे. हे बघा आपण पाहू शकता. आणि या साईडला बघा या साईडला आपल्याला कच्ची केळी पण पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो आता मी गाळा नंबर F11 मध्ये आलोय. आणि इथे आपल्याला केळे ना 80 रुपये किलोनी मिळणार आहे. ओके थँक्यू. बघा इथे आपल्याला ती फळ वगैरे पाहिजे ऍपल वगैरे पाहिजे ते पाहायला मिळणार आहे. हे आपल्याला रिटेल में नाही आपको. ओके तर मित्रांनो रिटेलचं शॉप आहे. इथे आपल्याला बघा चिकू वगैरे पण पाहायला मिळणार आहे. चिकू वगैरे पाहू शकतो क्वालिटीची. मिनी ऑरेंज आणि पेरू बघा अशा प्रकारे इथं पॅकेजिंग असतात पेरूची. आणि साईज पण खूप मोठी आहे. आणि ऍपल पाहू शकतो. तर मित्रांनो लिची आहे साफ करणं चालू आहे. ते बघा अशा प्रकारे क्लीन केलं जातं. ते डेटा वगैरे असं सगळं काढले जातात ते. ओके थँक्यू. बघा इथं आपल्याला ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळणार आहे. हे ड्रॅगन फ्रूट कैसा रहेगा बता सकते हो?
तर मित्रांनो ड्रॅगन फ्रूट आहे 90 रुपयाला मिळणार आहे आपल्याला बघा. खराब वगैरे न होण्यासाठी थैलीमध्ये पॅकिंग केलंय. चिक्कू पण पाहायला मिळणार आहे आणि चिक्कू पण पाहू शकता. चिकू कैसा किलो रहेगा? तर चिकू है ना 150 रुपये किलो मिळणार आहे. अरे संतरी कैसा रहेगा? 150 रुपये किलो. तर संतरी 150 रुपये किलो आहे. आणि पेरू बघा अशा प्रकारे पॅकेजिंग असते पेरू दाखवलं 180. तर पेरू आहे ना 180 रुपये. अरे किवी कैसा रहेगा? ये 100 रुपए है, 60 रुपए है। तर 100 रुपये 60 रुपये साईजच्या हिशोबाने प्राइस असणार आहे. तर मित्रांनो पेयर है, इसका प्राइस क्या रहेगा? 300 रुपए किलो। 300 रुपये. और ये वाला वो भी पेग से, ये पेगन से, ये वाला ब्यूटी है, ब्यूटी। दोनों साउथ अफ्रीका का है। ये वाला कड़क है, ये वाला नरम है। ये 300 रुपए किलो है, 220 तर नरम आहे आणि कडक आहे. आणि बघा, हे काला अंगूर कैसा रहेगा? फ्लेम अंगूर है, फ्लेम 220 रुपए किलो। तर 220 रुपये किलो फ्लेम द्राक्ष. ओके चलेगा चलिए थँक्यू. आणि बरोबर भाऊ आहे ना बघा F59 किंवा 60 आहे ना या शॉपच्या बरोबर कॉर्नरला बसलेला असतो. तर मित्र एव्हाकाडो आहे 3000 रुपयाला बोलतात आहे. हे बघ किती येणार आहे 4 4 8 16 16 16 17 18 18 पीस आपल्याला मिळणार आहे. हे पेरू कैसा रहेगा भाई? कैसा किलो है ये? 70 रुपये किलो. ये पूरा पैकेट कैरेट ही लेना पड़ेगा. तो 70 रुपये किलो है, पूर्ण कैरेट घ्यावा लागणार आहे. ये कितना किलो रहेगा? 17-18 किलो है भाई. किवी कैसा रहेगा बता सकते हो? 60 रुपया. तो मित्र 120 रुपयाला लिची मिळणार आहे. लिची आहे ओके. आणि मग डाळिंब पाहिजे. पेरूची क्वालिटी पाहू शकतो. आता मी F21 या गाळ्यामध्ये आलो. भाई इसका प्राइस क्या रहेगा बता सकते? कीमत कितना है इसका? 35 रुपये किलो है. और वो वाला सेम ही भाव सेब है बस अलग अलग. कच्चा है, कड़क। ओके तर मित्र हे पिकलेले आहे आणि ते कच्चे प्राइस सेमच आहे. अनार 170, 200, 250. ओके तर मित्र 170 200 250 वेगवेगळे प्राइस आहे. साईज जशी असेल तशी प्राइस. भैया कैसा किलो रहेगा बता सकते हो? 100 रुपया. तर मित्र कच्ची केळी ना 100 रुपये किलो आहे. आणि बघा तशा प्रकारे तुम्हाला कटिंग करून पॅकेजिंग करून देणार. टरबूज पाहायला मिळणार आहे. जरा किंमत वगैरे विचारूया. भाई कैसा किलो रहेगा बता सकते हो? 20 रुपये किलो. तर मित्र 20 रुपये किलो आहे. ओके थँक्यू. हे बघा इथं हे सगळे टरबूज आलेले. आता मी बाहेर निघतोय F सेक्शन मधनं बाहेर निघतोय. पुढची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये पण जाऊन आपण पाहूया आपल्याला कोणते फ्रुट्स पाहायला मिळणार आहे. बघा या साईडला पपई टरबूज आहे त्यांची किंमत वगैरे विचारूया. ते बघा इथं पण आपल्याला टरबूजच पाहायला मिळणार आहे. भाई कलिंगड कैसा रहेगा बता सकते हो? 30 रुपया. तर मित्र कलिंगड बघा 30 रुपये किलोनी मिळणार आहे. तर मित्र गाळा नंबर आहे ना 191 आहे. आणि बघा ही पपई आहे ना बेस्ट क्वालिटी. ओके 16 क्या? सोलापूरचा आहे. तर इथं सोलापूरची पपई आहे. अरे ये काकी आहे पपई? तर मित्र ही गोल आहे त्यामुळे जी प्राइस कमी आहे आणि ती लांब आहे त्यामुळे त्याची प्राइस जास्त आहे. ती 45 रुपये किलो आहे आणि 35 रुपये किलो आहे. गाळा नंबर बघा G91 आहे. आणि कलिंगडचं तुम्हाला दाखवले मी 30 रुपये किलोनी मिळणार आहे. ओके थँक्यू. भाई कैसा किलो रहेगा? 60 रुपये किलो. तो 60 रुपये किलो. कितना क्वांटिटी लेना पड़ता है ये? कितना क्वांटिटी लेना पड़ता है? ओके तर 20 किलो 15 किलो तुम्हाला बाय करावे लागणार आहे. तर मित्र बघा इथे भावताव करणं चालू आहे. अशा प्रकारे ट्रॅव्हल मध्ये हात देऊन आहे ना कस्टमरची भावताव केला जातो. क्वालिटी पाहू शकतो. कैसा किलो है भाई ये? 70 रुपए किलो है। 70 रुपये किलो. ठीक है तो 60 रुपए अशा प्रकारे डन करतात. तर 40 रुपये किलो आहे. 40 रुपये किलोनी मिळणार आहे.
नमस्कार दादा. नमस्कार तुमचं गाळा नंबर आणि नाव काय आहे? माझं नाव कृष्णम स्वामी G199. ओके. आमचं परत डाळिंबाचा व्यापारी अख्खा महाराष्ट्रात माल आहे अच्छा. आणि आम्ही नाही म्हणलं तर 25-30 वर्ष इथे या धंद्यात आलो. ओके. तर सकाळी आता होलसेल मध्ये मिळणार का सकाळी सकाळी जास्त क्वांटिटी मध्ये मिळणार? सकाळी 4:15 ला चालू होते. अच्छा. सकाळभर व्यापार मार्केटची जेवढं अख्खं मुंबईतलं एवढं मोठे व्यापारी लोक येतात, इकडून माल खरेदी करून जातात. इथं कल्याण, विरार, नाळा सोपारा, दादर, चर्चगेट, क्राफन मार्केट हे सर्व ठिकाणी येतात. आमच्याकडे माल घेऊन जातात होलसेल भावामध्ये. अच्छा, होलसेल मध्ये. हा, हायेस्ट क्वालिटी या डाळिंबाचे 300-350 रुपये व्यापार होतो. ते 300-350 रुपयाला आहे. व्यापार होतो याच्या खाली 300. साईज पण खूप मोठी आहे. तुम्हाला पुढे तर व्हिडिओ मध्ये मी दाखवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या क्वालिटी पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे क्वालिटी थोडं कमी वाले हे 130 रुपये, 130 रुपये. हे 120 रुपयाचं दुसरं क्वालिटी. ओके. हे 120, 120 आणि ते 110 रुपये. ते 110 रुपयाला. तेव्हा ते 110 रुपयाला असणार आहे. चालेल चालेल. चला, थँक्यू. ओके, धन्यवाद. आणखी एंडिंगला जाणार लास्ट मध्ये पण एक बिल्डिंग आहे, तिथे तुम्हाला आहे ना कलिंगड अगदी होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे. तिथे पण विचारूया. बघा कसं किलो असणार आहे? 30 रुपये किलो. कलिंगड बघा 30 रुपये किलो आहे. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट प्लेस मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.